सुप्रभात मुलांनो, आज आपण मराठी हा विषय अभ्यासणार आहोत. मुलांनो, मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारते. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला माहिती असलेल्या वेगवेगळ्या खेळांची नावे सांगा जे तुम्ही तुमच्या घरी खेळता. हो, अगदी बरोबर. खजिना शोध, चेस, कॅरम, भिंगरी हे सर्व खेळ तुम्ही तुमच्या घरात खेळतात. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता खेळ एकच व्यक्ती खेळू शकतो? हो, अगदी बरोबर. भिंगरी हा खेळ एकच व्यक्ती खेळू शकतो. तर मुलांनो, तुम्हाला वेगवेगळ्या खेळांची माहिती आहे. तर आज आपण भिंगरी या खेळाविषयी भिंगरी या कवितेत अभ्यासणार आहोत. मुलांनो, आता तुम्ही तुमचे पुस्तके बंद करा. मी तुम्हाला कविता वाचून दाखवते. घटक क्रमांक 27 भिंगरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गर गर, भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. मुलांनो, आता तुमची पुस्तके पान क्रमांक 41 वर उघडा. मी पुन्हा कविता वाचून दाखवते. भिंगरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गर गर, भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. मुलांनो, तुम्ही ही कविता आता तुमच्या मनात वाचा. मी तुम्हाला त्यानंतर प्रश्न विचारेन. मुलांनो, मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारते. तर माझा पहिला प्रश्न आहे, मेरीला काय सापडली? हो, अगदी बरोबर. मेरीला भिंगरी सापडली. माझा दुसरा प्रश्न आहे, चक्कर कुणाला आली? खूप छान. चक्कर भिंगरीला आली. मुलांनो, मी आता कवितेच्या पहिल्या 3 ओळी वाचून दाखवते व त्याचा अर्थ समजावून सांगते. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गर गर. तर मुलांनो, मला या 3 ओळींमध्ये असा एक शब्द सांगा ज्याचा अर्थ आहे फिरकी घेणे. हो, अगदी बरोबर. गरगर म्हणजेच फिरकी घेणे. मुलांनो, मेरी एक मुलगी होती. मेरीला तिच्या घरात एक भिंगरी सापडली होती. मेरीने ती भिंगरी आपल्या हातात घेतली व ती भिंगरी जमिनीवर ठेवून जोरात फिरवली. जोरात गर गर फिरवली म्हणजेच फिरकी घेणे. तर मुलांनो, आता मला सांगा, मेरीने भिंगरी कशी फिरवली? हो, अगदी बरोबर. मेरीने भिंगरी गर गर फिरवली. मुलांनो, मी आता शेवटच्या 2 ओळी वाचून दाखवते. भिंगरीला आली चक्कर, भिंतीला दिली तिने टक्कर. तर मुलांनो, या 2 ओळीमध्ये मला असा एक शब्द सांगा ज्याचा अर्थ आहे दणका. हो, अगदी बरोबर. दणका या शब्दाचा अर्थ आहे टक्कर. तर मुलांनो, भिंगरी खूप वेगाने गरगर फिरत होती. फिरता फिरता भिंगरीला चक्कर आली व भिंगरी भिंतीजवळ जाऊन तिला टक्कर दिली. टक्कर या शब्दाचा अर्थ आहे दणका देणे. तर मुलांनो, आता मला सांगा, भिंगरीला काय आली? हो, अगदी बरोबर. भिंगरीला चक्कर आली. तर मुलांनो, आपण या कवितेत काय बघितलं? हो, अगदी बरोबर. आपण या कवितेत बघितलं की भिंगरी कशी फिरते व ती कशी टक्कर घेते.
तर मुलांनो, या कवितेतून आपल्याला अशी मध्यवर्ती कल्पना प्राप्त होते की भिंगरी कशा प्रकारे फिरवतात व ती कशी टक्कर घेते याचे वर्णन या कवितेत केले आहे. मुलांनो, तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? हो, अगदी बरोबर, तुम्ही क्रिकेट, फुटबॉल, कॅरम हे सर्व खेळ खेळता. तर मुलांनो, आपण जेव्हा खेळतो तेव्हा आपल्या शरीरावर काय घडते? हो, अगदी बरोबर, आपण जेव्हा खेळतो तेव्हा आपल्या शरीरावर खूप सारे बदल घडतात. म्हणून आपण सर्वांनी खेळ खेळलेच पाहिजे. तर मुलांनो, आपल्याला या कवितेतून काय मूल्य प्राप्त होते? हो, अगदी बरोबर, आपल्याला या कवितेतून असे मूल्य प्राप्त होते की आपण वेगवेगळे खेळ खेळले पाहिजे. तर मुलांनो, आता जे फळ्यावर लिहिलेलं आहे ते आपण सर्वांनी एकत्र वाचूया. नवीन शब्द: गरगर, टक्कर. मध्यवर्ती कल्पना: भिंगरी कशा प्रकारे फिरवतात व ती कशी टक्कर घेते याचे वर्णन या कवितेत केले आहे. मूल्य: आपण वेगवेगळे खेळ खेळले पाहिजे. तर मुलांनो, मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारते. भिंगरी कोणाला सापडली? हो, खूप छान, भिंगरी मेरीला सापडली. दुसरा प्रश्न: भिंगरी कशी फिरवली? अगदी बरोबर, भिंगरी गरगर फिरवली. तिसरा प्रश्न: भिंगरीने कशाला टक्कर दिली? हो, अगदी बरोबर, भिंगरीने भिंतीला टक्कर दिली. तर मुलांनो, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की काय ते सांगा. तुम्हाला शब्द दिलेले आहेत व कवितेत त्या शब्दाविषयी जे माहिती दिलेली आहे ती तुम्हाला लिहायची आहे. तर पहिला शब्द आहे सापडली. हो, अगदी बरोबर, सापडली भिंगरी. दुसरा शब्द आहे भिंतीला. हो, अगदी बरोबर, भिंतीला टक्कर. तर मुलांनो, आजचं तुमचं गृहपाठ असं आहे की तुमच्या आवडत्या खेळाविषयी माहिती 5 ते 6 वाक्यात तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायची आहे. पुन्हा एकदा, तुमच्या आवडत्या खेळाविषयी माहिती 5 ते 6 ओळीत तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायची आहे. धन्यवाद.